अक्षय मुहूर्त साधत बाजारपेठेत ग्राहकांची मनमुराद खरेदी, सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्सलाही मोठी मागणी. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया सणानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठा उत्साहाने फुलून गेल्या. अक्षय म्हणजे कधीही संपणारे, या श्रद्धेने प्रेरित होऊन नागरिकांनी सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच पारंपरिक वस्त्रांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यंदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असतानाही ग्राहकांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. रविवारी सोन्याचा दर जीएसटी विना प्रति 10 ग्रॅम 1,53,400 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 2,55,000 रुपये नोंदविण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत दरात मोठी वाढ झाली असली तरी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेली संपत्ती घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मीची कृपा वाढवते, असा दृढ विश्वास असल्याने नागरिकांनी मुहूर्त साधत खरेदीला प्राधान्य दिले. दागिन्यांच्या दुकानांसह नामांकित शोरूममध्ये ग्राहकांची लगबग दिवसभर सुरू होती. दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली. नवदाम्पत्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या शुभदिनी वाहन खरेदी करण्याचा निर्धार केला. विविध शोरूममध्ये फेस्टिवल ऑफर्स, आकर्षक सवलती यामुळे ग्राहकांचा ओघ वाढलेला दिसून आला. इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, कूलर्स, मॉड्युलर किचन यांसारख्या वस्तूंना ग्राहकांनी पसंती दिली. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या विशेष ऑफर्समुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेतेही विविध योजना मांडताना दिसले. यावर्षी विशेष म्हणजे पारंपरिक पैठणी साड्यांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बांगडी मोर आणि बुट्टा सारख्या वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामामुळे पैठणी साड्यांनी महिलांचे लक्ष वेधून घेतले. अमरावतीसह विविध ठिकाणच्या नामांकित शोरूममध्ये पैठणी खरेदीसाठी महिलांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून आले. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केवळ खरेदीच नव्हे तर उपकारांचे स्मरण ठेवणे, आनंद वाटून घेणे आणि शाश्वत सुखाचा ध्यास घेणे हा या सणाचा खरा संदेश असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. हिंदी